तर आज आम्ही नवीन ब्लॉगला सुरुवात करत आहोत. तर काल आम्ही ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं. तर आज आम्हाला उज्जैनला जायचंय. उज्जैनला जाण्यासाठी आम्ही रात्रीच इथे पोहोचलो होतो. तर आम्ही झोपण्यासाठी 2 रूम बुक केल्या होत्या. तर तुम्हाला रूम दाखवते. रूम पण एवढ्या सुंदर होत्या. एसी रूम आहे, तिथे जेंट्सची रूम आहे. रूम दाखवतो आम्ही. लागली आणि ही बघा एसी रूम होती. त्याच्यामुळं असं गरम पण नाही झालं, छान वाटलं. तुम्हाला आता जेंट्सची रूम दाखवते आणि तिथं जेंट्स आहेत, तिथं दाखवते काय करते, त्यांचं काय चाललंय. जेंट्स ही बघा जेंट्सची रूम. जेंट्स बसलेत. चला आवरा, जायचं आपल्याला. झाली का तयारी? ओम तयारी झाली. यांनी महाकालचे शर्ट घातलेत, खूप छान दिसत आहेत. चला उरका. तू झाली का तयारी तुमची? हो, झाली तयारी. हे बघा आता इथे ओले झाले, टॉवेल सुकाय टाकतो कारण दिवसभरासाठी रूम घेतलीये. आता आम्ही जाणार आहे मंदिरात दर्शनाला. किती गर्दी आहे काय माहिती, पण दर्शन घेणारच आहे आम्ही. तर चला आपण भेटूया. कसं वाटतंय तुला? खूप छान वाटते. फायनली उज्जैनचं दर्शन घेतले आम्हाला. हो, खूप छान वाटते. तर चला आता आपण जाऊया आणि त्या मंदिरात गेल्यावर डायरेक्ट भेटूया. मुलांना भूक लागली आहे, नाश्ता करू आणि नाश्ता झाल्यानंतर मंदिरात दर्शनात जाऊ. बघा फ्रेंड्स, हार्दिकला खूप आता भूक लागली आहे. अरे तुला भूक लागली आहे? हो गाय, भूक लागली मला. काय खायचंय तुला? भूक लागली ते बघू काय भेटलं ते खाऊ. बरं चालेल. कसं वाटलं? रात्री आम्ही त्या नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. तर हार्दिक, ऋषभ आणि ओमन ते तिथं उभे आहेत, पाणी पित आहेत. त्यांना खूप भूक लागली आहे. पण तो आम्ही टोकन घेतले. आता टोकन घेतल्यानंतर काय काय घेतात खूप. आता मला दाखवते नाश्त्याला काय काय. ओमने आणि हार्दिकने काय घेतले? पहिला काय घेतले रे ओम? चांगलं लागलं का? अंगावर सांडेल हो. अरे चांगलं आहे ते. ऋषभने त्याने नाही पिले असं का? बरं ठीक आहे, चालेल चालेल. बस झालं आता, नाही तर त्रास होईल त्याने. कसं होतं? नाश्ता केला तुम्ही? काय काय खाल्लं? हां, समोसा वडापाव नव्हता इथं, दुसरेच वडे होते, त्याच्यामुळे घेतले नाही ते. अरे तू काय खाल्लं? समोसा खाल्ला. ऋषभ तू काय खाल्लं? चांगला होता समोसा, आवडला. हे बघा फ्रेंड्स, आता इथून प्रवेशद्वार आहे मंदिरात जाण्यासाठी, उज्जैनच्या मंदिरात जाण्यासाठी. महाकालेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे आम्हाला आता. तर बघू आता लाईन कुठपर्यंत आहे. तर खूप छान सुंदर इतका असा व्ह्यू आहे ना इथे, खूप सुंदर व्ह्यू आहे. वहिनी आणि तनया पुढे आहेत. हार्दिक, ऋषभ, ओम पुढे गेलेत अगदी. मिस्टर आणि भाऊ पुढे गेलेत. तर चला आता आम्ही तुम्हाला दाखवतो काय काय दिसते आम्हाला बघायला. तर आम्ही पण बघतो आणि तुम्ही पण एन्जॉय करा आमच्या व्हिडिओद्वारे. तर चला फ्रेंड्स, जाऊया पुढे. हे बघा काही इतकी सुंदर मूर्ती आहे ना, सिरियसली खूपच छान वाटते. शंकराचे असे, शंकर असे बसलेत, खूप सुंदर आहे. खूप लोक इथं आले दर्शनासाठी. खूप छान असा व्ह्यू आहे इथे. इथं फोटो काढण्यासाठी पण खूप छान असं हे वातावरणच एवढं सुंदर आहे का, खूपच छान आहे. जायचं आम्ही इथे लाईनला लागणार आहोत. तर आता काय माहिती किती गर्दी आहे, बघू आता. गर्दी पुढे गेल्यावर समजणार आहे. कसं वाटतं तुला दर्शन चाललं? खूप छान. मंदिरात आपण उज्जैनच्या मंदिरात आहोत. महाकालचे शर्ट आणले, मामाने यांनी आणलेले ना रे? कोणी आणलेले? गणेश काकांनी ना? हो, खूप सुंदर आहेत. हे सगळे लाईनला लागलेत. हार्दिक लाईनला लागला ना तू? आता किती वेळा दर्शन होतं? आम्हाला 1 तासात दर्शन. गर्दी लाईनला, तर आपलं होईल का दर्शन? होईल दर्शन. होईल ना?
खूप आम्हाला तरी पण काय नाही, खूप छान वाटते. थंड वातावरण आहे. मंदिर खूप छान आहे आणि मंदिराचा परिसर खूप छान आहे, एकदम स्वच्छ आणि क्लीन आहे. म्हणजे विश्वाचं मंदिर आहे. खुश राहा, खुश राहा. कुंड काही छान आहे बघा ना. त्यानंतर आम्ही मंदिरात पोहोचलोच आहे. अगदी 10 मिनिटात आमचं दर्शन होणार आहे. सगळ्यांनी मस्त ओम करायचं लावलेलं आहे. आता खूप सुंदर सर्वजण. नाही ना यार, मग कशी दिसते दाखव. सुंदर. आता मंदिराजवळ पोहोचले आपण. तर काही आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये, तर आम्ही दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला दाखवू, कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मंदिर दाखवू शकत नाही. जेवढं शक्य होईल तेवढं दाखवणार आहे, परंतु नाही दाखवता आलं तर आम्ही दर्शन घेतल्यानंतर दाखवतो. काही आम्ही सर्वांनी मंत्र म्हणून असे धागे बांधलेले आहेत. सर्व धागे बांधल्यानंतर इथं बसलेले आहेत सर्वजण. त्यांना धागा बांधला तर खूप वाटतं का? कुठल्या बांधायचं त्याला? ओमचा अजून धागा बांधून झालेला नाही. ओम येतं धागा बांधून आम्ही ते बसणारच आणि मग नंतर खायचं. ते कोणती कोणती मंदिरं आहेत ते आता बघणार आहोत. छान वाटतं आम्हाला खरंच दर्शन घेऊन. दर्शन घेताना खूप गर्दी होती, प्रॉपर असं दिसलं नाही, पण सुंदरच वाटतं. तर गाईज आमचं दर्शन आता झालंय. खूप छान वाटलं गाईज दर्शन करून. आपल्याला चला आता फोटो काढायचे. हा गाईज फोटो काढू शकतो.
गाईज आमचं सर्व उज्जैनचं पूर्ण महाकालेश्वराचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही आत्ता सर्व इथले मंदिरांचे पण दर्शन घेतले आहेत. खूप एवढे छान छान मंदिरं आहेत ना इथे. महाकालेश्वर मंदिरामध्ये, उज्जैनच्या मंदिरामध्ये खूप वेगवेगळ्या शंकरांची मंदिरं आहेत. तर मी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सर्व शंकरांची मंदिरं घेतलेली आहेत. तर वहिनी मला कसं वाटलं? सगळे दर्शन झाले ना, सगळे व्यवस्थित आपले? मंदिराचं छान दर्शन झालं. तिथं मंदिरं आहेत, सर्वांचं आम्ही दर्शन घेतलं. हो. प्रसन्न वाटलं. तर आता आम्ही थोडा वेळ रूमवर जाणार आहे रेस्ट करायला. आणि मग संध्याकाळी इथला माहोल इतका सुंदर असतो ना, संध्याकाळी लाईटिंग वगैरे खूप छान असतं. तर आपण ह्या हो, तर काळभैरव मंदिरात आपल्याला जायचं आहे थोडा वेळ. हो, तर आपल्याला आता थोडा वेळ रूमवर जाऊन रेस्ट करायची आहे, कारण मुलं थोडी थकली आहेत. आणि मग रेस्ट केल्यानंतर आम्ही सर्व तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहू. सर्व व्ह्यू आम्ही तुम्हाला दाखवू. संध्याकाळचा तर एवढा सुंदर व्ह्यू असतो ना इथे, लाईटिंग वगैरे. तर आम्ही संध्याकाळी इथं पोहोचलो होतो काल. इथे लाईटिंगचा व्ह्यू आम्ही बघितला आहे, पण आम्हाला संपूर्ण व्ह्यू आता बघायचा आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये पण तो तुम्हाला दाखवायचा आहे. तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, कोणी स्किप न करता आपला व्हिडिओ बघा. चला बाय. किती बॉक्स घेतले हो प्रसादाचे? सर्वांना द्यायला ना? सर्वांना द्यायला. तर आम्ही पण घेतले आहेत. हो, महाकालचा प्रसाद 100 लेके ना. काय आहे, पेढे आहेत का आतमध्ये? ठीक आहे, चालेल. तर आमचे सर्व माणसं आहेत घरी, त्यांना सर्वांना द्यायला हा प्रसाद आम्ही घेतलेला आहे. पुढे गेलेत पुढे. आता रूममधून आलेलो आहे बाहेर रेस्ट घेऊन जरा. आम्हाला आता भूक लागली आहे, तर आम्ही इथे नाश्ता करतो. इथं साऊथ इंडियन हॉटेल आहे, तर तिथे आम्ही आता बघतो काय मिळतं ते. आणि आम्हाला आता नाश्ता करायचा आहे, तर तुम्हाला दाखवतो आम्ही नाश्त्याला काय घेतो. झालं का नाही तुमचं जेवण? कसं आहे दादा जेवण? काय मागवलं तुम्ही आता? हार्दिक, कसं आहे जेवण? छान आहे. तनया, झालं तुझं जेवण? ओम, चालेल. आता आपल्याला शॉपिंग पण करायची आहे आणि कुठे जायचं आपल्याला अजून? हे बघा गाईज, आम्ही आता शॉपिंग करतोय. फ्रेंड्ससाठी शॉपिंग करते, त्यांना काहीतरी मिळते उज्जैनमधून. हां का? आता बघू आम्हाला काय काय मिळते. शॉपिंग करतो आम्ही जराशी. आमच्या मायरासाठी पण काहीतरी घ्यायचं आहे आम्हाला. तर ती रेसिपी सांगितलं, काय सांगितलं? हां, ठीक आहे, चालेल. तर आता शॉपिंग करू आणि मग नंतर भेटू तुम्हाला. फ्रेंड्स हे बघा, मम्मी त्यांची शॉपिंगच संपत नाही. आता मगाशी पण शॉपिंग केली, आता पण शॉपिंगच चालली नुसती त्यांची. हे बघा गाईज, आता हे संध्याकाळचं दृश्य, खूप सुंदर असे लाईटिंग लागले आहेत. तर पुढे आपल्याला सर्व बघायचं आहे दृश्य कॉरिडोरचे. लाईटिंग लावलं खूप सुंदर दिसतं इथं. खूप सुंदर आहे. तुम्हाला पुढे पण अजून दाखवते कसं दृश्य आहे. तर चला पुढे आपण बघूया.
अरे तुला लाइटिंग मध्ये सगळं कॉरिडोर बघायला कसं वाटते? एक नंबर आहे. गाईस खरं खूप भारी वाटतंय इकडे. वाटलं नव्हतं एवढं भारी असेल. ऋषभ आम्ही आता इथे दिवे सोडलेले आहेत. तर खूप छान वाटलं दिवे सोडताना. मनातली इच्छा बोलून सोडलेत. आता बघू मनाची इच्छा पूर्ण होते का नाही. तर गाईस आमची इच्छा होती की आम्ही ती आरती करावा. आरती म्हणजे आरतीवर उपस्थित राहावं. पण आम्हाला आरती नाही मिळाली. पण जाऊ दे, आपण त्या ठिकाणी आलो म्हणजे तर आपल्याला तेवढंच पुण्य लागणार.
गाईज आपलं फायनली सर्व आता दर्शन झालेलं आहे उज्जैनचं आणि आपला ब्लॉग इथेच एंड करतोय. तर सर्वांना विचारूया कसं वाटलं सर्वांना उज्जैनचं दर्शन घेऊन महाकालेश्वराचं. ऋषभ तर कसं सगळ्यांचा वाटलं? रिव्ह्यू घेताना या. ऋषभ कसं वाटलं? Guys, खूप भारी वाटलं guys. खूप भारी पप्पा कसं वाटलं? खूप भारी वाटलं, खूप भारी वाटलं मामा, आणि दर्शन पण व्यवस्थित झालं, खूप मस्त वाटलं. मम्मी, खूप प्रसन्न आणि छान वाटलं. उज्जैन खूप पवित्र भूमी आहे. सर्वांनी नक्की उज्जैनला या. असं वाटतं इथून जावंच नाही, एवढं भारी इथून वाटलं. निघायची इच्छा नाहीये पण आता निघायला गेलं मला. खूप छान मस्ट वाटलं. विजिट. खूप छान आमची जर्नी झाली. तर आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघा आम्हाला परत. तर चला आमचा ब्लॉग इथेच एंड करतोय. चला बाय.